नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विकसित भारत 2047, 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी स्वप्न सध्या भारताला पडतात आणि ही स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका असेल ती उद्योजकांची. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताला विविध क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रवासात महत्त्वाचं योगदान देत आहेत आपल्या महाराष्ट्रातील एक युवा उद्योजक, ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया अशी ज्यांची ओळख आहे ते टॉरल इंडियाचे संचालक भरत गीते. जर्मनी आणि अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिथेच न स्थिरावता ते भारतात परत आले आणि BMW सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडसोबत कामाचा अनुभव घेतल्यावर स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि बघता बघता टॉरल इंडिया नावाचं एक साम्राज्य निर्माण केलं. सदैव दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात उद्योग रुजवला आणि फुलवला सुद्धा. गेले काही महिने बीड जिल्हा आणि त्यातही परळीच्या भोवती खूप नकारात्मक वलय निर्माण झालंय. पण कोळशाच्या खाणीतच हिरे सुद्धा सापडतात. त्याच बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातून येणारा भरत गीते यांसारखा युवक आज जागतिक पातळीवर यशाची शिखरं पादाक्रांत करतोय हे उदाहरणही आपल्यासमोर आहेच. आज त्यांची कंपनी डिफेन्स, एरोस्पेस, रेल्वे, रोबोटिक्स, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवा पुरवते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा गौरव वाढवते. तर भारताला विकसित भारत करण्यासाठीच्या या महायज्ञामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या भरत गीते यांच्याशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. भरतजी, परळीच्या खाणीमध्ये सापडलेला ॲल्युमिनियमच्या क्षेत्रातला हिरा अशी आता मला असं वाटतं तुमची नव्यानं ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज आहे. कारण या क्षेत्राबद्दल तुमच्याबद्दल मला माहिती नाही की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरेशी माहिती आहे का की आपल्या भूमीतला एक तरुण देशाच्या पातळीवर एवढं काहीतरी करतोय, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस कितपत आहे. आणि त्यामुळंच जेव्हा आत्ता डावोसला तुमचा MOU झाला आणि मग त्यानंतर खरं तर लक्ष या सगळ्याकडे गेलं. तर म्हणजे ह्या सगळ्याच गप्पांची सुरुवात करताना अगदी बेसिकपासूनच की टॉरल इंडिया ही जी कंपनी आहे ज्याचे तुम्ही संचालक आहात, ही नेमकी काय आहे, त्याचा पसारा किती आहे आणि किती लोक, किती उलाढाल, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम राजीवजी, ABP माझा आणि पूर्णच आपल्या सहकार्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे मला बोलवलं. ग्रामीण भागातला एक तरुण जर्मनीला जाऊन वापस येऊन काहीतरी करतोय. तुम्ही जसं म्हटलात, बीड जिल्ह्यामध्ये माझी काही फार मोठी ओळख नाही आहे आणि करण्याची काही अशी विशेष इच्छा पण नव्हती. पण आज अंडरमाइन काम करतो मी नेहमी. मागचे 10 वर्ष झालं भारतामध्ये येऊन काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय. पण कधी असं वाटलं नाही की कुठे त्याचं दाखवावं. पहिले आपण काहीतरी वलय बनवू आणि त्यानंतर आपण सर्वांबरोबर बोलू, ही माझी इच्छा होती. आज जो डावोसमधला MOU इथे त्यामुळे सगळीकडे चर्चा झाली. त्याआधी माझं काम मी तुम्हाला सांगू इच्छितो. डावोसमध्ये झाला तो 500 कोटीचा MOU झाला. याआधी सुद्धा मी MOU एक साईन केला होता. MOU साईन करण्यासाठी मी कधीच साईन करत नाही. मी अर्धा भारतीय आणि अर्धा जर्मन आहे. सांगायची गोष्ट अशी की आम्ही फार विचार करून MOU मध्ये आकडा भरतो. कारण बऱ्याचशा वेळा MOU होतात आणि ते फुगवले जातात. पण 2016 मध्ये माननीय पंतप्रधान BKCच्या ग्राउंडवर आले आणि पहिला एक मोठा सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2016 मध्ये इथे झाला. त्यामध्ये पहिला MOU टॉरल इंडियाने साईन केला. 150 कोटीची गुंतवणूक आणि 200 रोजगार उपलब्धी, हा आमचा सामंजस्य करार होता. मला सांगायला आनंद होतोय की 2024 पर्यंत तोच MOU जो आहे तो 350 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 850 लोक आमच्याकडे आज काम करतात. या धर्तीवर मी काम करणार आहे. आज मी 500 कोटी जरी म्हटलं असेल त्यापेक्षा 2 रुपये जास्तच आणेल सुप्यामध्ये, हा माझा मानस आहे. आता टॉरल इंडियाबद्दल सांगा. टॉरल इंडिया ही कंपनी जी आहे ही स्थापन 2016 मध्ये झाली. कारण 2013-14 मध्ये मेक इन इंडियाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मी भारतात परत आलो आणि काहीतरी आपल्या देशासाठी करायचंय हे नेहमी मला वाटायचं. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण टेक्नॉलॉजिकल गॅप जो आहे ना,
म्हणजे कुठली तरी पोकळी कुठली आहे तंत्रज्ञानामधली ती शोधून काढली आणि सँड कास्टिंगचं काम करणारी लोक इथे कमी आहेत हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा एक छोटासा उपक्रम G&B मेटल कास्टिंग म्हणून मी 2014 सुरू केला आणि ते करत असताना असं लक्षात आलं की आपल्याला हे सगळं भांडवल जे आहे, आपण ग्रामीण भागात आलो, वडिलांची काही पार्श्वभूमी नव्हती, त्यामुळे जे काही 50-60 लाख रुपयाची गाठ बांधली होती जर्मनीमध्ये जॉब करून, त्याच्यावर हा उद्योग उभा केल्यानंतर लक्षात आलं की इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आपली. तंत्रज्ञान तर चांगलं आहे, म्हणजे प्रोडक्ट जे आहेत, उत्पादनं जी आहेत ती जर्मन क्वालिटीची बनत आहेत आणि ते जर्मनीलाच जात आहेत वापस. पण त्याच्यासाठी मशिनिंग, पेंटिंग, क्वालिटी सिस्टीम ह्या कमी होत्या. म्हणजे कच्चा माल बनवून त्याला पक्का जर्मनीला बनवत असताना कुठेतरी रिजेक्शन सापडायचं आणि कस्टमर आल्यानंतर म्हटले तुम्ही टेक्नोक्रॅट आहात, तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेली आहे, तुमचे प्रोडक्ट भारतामध्ये येऊन भारतातल्या सामान्य कामगारांकडनं तुम्ही जर्मन टाईपचं बनवता, जेव्हा की हे फार क्लिष्ट काम आहे. कारण हे काही ऑटोमॅटिक लाईन नाही आहे की तुम्हाला फक्त बटन दाबलं की पुढे वस्तू जाणार आहेत. ईच अँड एव्हरी पार्ट जो आहे तुला सँड कोरचा व्यवस्थित ठेवावा लागतो. ही उत्पादनं चांगली बनायला लागली, पण लक्षात आलं आपल्याला भागीदार पाहिजे. जर मोठं रूप करायचं असेल तर टोनी आलुटेक ही जगाच्या पाठीवर फार मोठं नाव आहे. 2000 ते 2500 लोक त्यांच्याकडे तिथे काम करतात आणि साधारणतः 2 ते 5000 कोटीपर्यंत त्यांचा टर्नओव्हर आहे. त्यांच्याबरोबर आपण भागीदारी करून 2016 तौराल इंडिया हे रोपटं सुरू केलं. खरं तर ते G&Bच्या स्वरूपामध्ये सुरू केलं, तोरालमध्ये थोडंसं त्याला चांगला बुंदा झाला आणि आज वटवृक्ष झालं. पण म्हणजे हे असं तोरल इंडियासारखं असं काहीतरी एक उद्योगामधलं आणि अल्युमिनियमच्या क्षेत्रामधलं, आपल्याकडं मुळामध्येच अल्युमिनियमच्या बद्दलच पुरेसा अवेअरनेस नाही आहे. पण ते सगळं करताना की परळीमधल्या एका छोट्या गावातल्या मुलाचा इथंपर्यंतचा प्रवास कसा झाला? म्हणजे तुमचं गाव कुठलं परळीमधलं? नंदागौळ म्हणून एक भाग आहे, तो डोंगराळ भाग आहे. आमच्याकडे 2 भाग आहेत. एकीकडे थोडी नदी वगैरे वाहते, तिथे जरा सुपीक जमीन आहे. आमच्याकडे फार डोंगराळ भाग, म्हणजे एकच पीक होतं. वडिलांना 1.5 एकर जमीन आली होती वाट्याला आणि आम्ही 6 भावंड. वडिलांमध्ये एक उद्योजकता होती आणि ती उद्योजकता त्यांनी मला जर्मनीला महिनाभर माझ्याकडे मुक्कामी आले ना तेव्हा सांगितलं. त्यातनं एक प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. सरस्वती शाळा अशी एक छोटीशी शाळा होती, तिथे माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. पुन्हा दयानंदला गेलो, COEPला शिकलो. COEPमध्ये शिकत असताना फक्त हेच पाहिलं होतं की COEP यामुळे, कारण पुण्यामध्ये टोफेल, GRE असे बरेचसे कोर्सेस करून आपल्याला विदेशात जाता येतं. विदेशात जायचं म्हणलं की इंग्लंड आणि अमेरिका हे 2च देश दिसतात. पण मी जर्मनी यामुळे खास करून चूज केलं, कारण जर्मनीचं तंत्रज्ञान स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा कुठलंही मेटल असेल, ऑटोमोटिव्ह असेल, हे फार पुढचं आहे. ही सर्व प्रेरणा जी आहे ती वडिलांकडनं खूप घेतली, कारण वडील कष्ट करत करत त्या शेतीवर थांबले नाहीत. एक छोटंसं किराणा दुकान, छोटंसं शिंपी म्हणजे आपण टेलर म्हणतो तसं काम करत करत परळीमध्ये एक चहाचं छोटंसं टपरी टाकली. अरे म्हणजे त्यांनी सगळं, म्हणजे चहाचं दुकान, टेलरिंगचं दुकान, किराणाचं दुकान, आणखीन आणि नंतर ते काही चांगली लोक ती चहा प्यायला किंवा भजे खायला यायची, तर त्यावेळेस ते म्हणले की केशवराव तुम्ही चांगले व्यक्ती आहात, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आमच्याबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या टाक्या बांधायला सुरुवात करा. मला सांगायला आज आवडेल, ज्या माणसाचं एज्युकेशन, माझे वडील आता ह्या जगामध्ये नाही आहेत, 2 वर्षापूर्वी कॅन्सरमुळे ते वारले, पण ज्या माणसाचं 4थीपर्यंत शिक्षण होतं ते 10 वर्षामध्ये ड्रॉइंग वाचायला लागली. म्हणजे त्यांच्या एवढाचा चांगला बीड असेल, जालना असेल, लातूर असेल, इथे एक 100 ते 150 पाण्याच्या टाक्या त्यांनी बांधल्या. मग तिकडनं म्हणजे उद्योजकतेची बीज आपण म्हणू तिथं मनामध्ये पेरली गेली. त्याच्यामध्ये सांगायला मला एक आवडेल की कशी आता 6 भावंड, एवढा व्याप, कधी ती कोरडवाहू शेती करायची आहे, इकडं ती पाण्याच्या टाक्या बांधायच्यात. त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाऊ त्यांनी ठरवलं की मी शिक्षण न घेता वडिलांना मदत करतो, त्यामुळे त्याचा एक सहारा त्यांना झाला. यामध्ये आम्हाला कुठे वेळ मिळतोय, मी तर सर्वात लहान, कधी वेळच मिळाला नाही. पण जेव्हाही मिळालेला मला जो आठवतो, मला 3रीपर्यंत मराठी लिहिता येत नव्हतं, माझ्या वडिलांनी शिकवलं. 4थी नापास माणूस, म्हणजे ती एक आठवण आहे. त्याच्यानंतर त्यांना वेळच नाही मिळाला. मग मी जर्मनीला गेल्यानंतर म्हणलं दादा आणि आई तुम्ही या, धोतीवरच आले टोपी घालून. आणि मी म्हणलं दादा हे कसं वाटतं तुम्हाला काय? तर ते एका दिवशी काय आम्ही
युरोपमध्ये अमेरिकेमध्ये काय असतं, आठवडी बाजार आपण आणतो जसं इकडे आपलं पुण्यामध्ये वगैरे पण भरतो, पण तिकडे काय आपण एक मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जातो, ग्रॉसरी शॉपमध्ये जातो, 4 लिटर दूध, काही 5 दिवसाच्या भाज्या, आणि ती एक 2 फूट बाय 3 फूट बास्केट असते, ती उचलून आणताना त्यांनी बघितलं आणि मला म्हणले, हे बघ भैया, म्हणले असंच एक बास्केट एवढीच भरून किराणा दुकानाचं सामान आणलं होतं, आणि ते पण कसं आणलं होतं, तुझ्या आजीला सांगितलं की ह्या 2 ज्या कणगी आहेत ज्वारीच्या, हायब्रिड म्हणतो आपण त्याला मराठवाड्यामध्ये, त्या विकून त्याच्यावरच्या पैशांनी किराणा माल आणतो आणि त्याच्यात प्रॉफिट कमवतो. तर ती म्हणली, अरे सगळं बाकीच्यांचं तू नुकसान करशील, आपलं हे 6 महिन्याचं जेवण आहे. तर वडिलांनी तेवढा विश्वास दाखवला आणि मला म्हणले की तू असं काहीतरी कर, भारतामध्ये येऊन काहीतरी उद्योग कर, काहीतरी लोकांना रोजगार उपलब्ध कर, इथं तुझं सगळं चांगलं चाललंय, आम्ही बघतोय ते. त्याच्यातनं मला एक आणखी परत एकदा चेतना मिळाली. पण माझं एवढं तर ठरलेलं होतं, कारण मोठा भाऊ जो आहे तो भविष्य बघूनच माझं नाव घ्यायचा, की हा जर्मनीला गेला, हा उद्योजकाचा आहे. मग त्याच्या म्हणण्यामुळे त्या पाथवर चालावंच लागलं. त्यामुळे जर्मनीला जाण्याच्या आधीच माझ्या सरस्वती शाळेत माझं एक छोटासा सत्कार ठेवला होता. तिथे मी सांगितलं होतं, विदेशात शिकेल, तंत्रज्ञान आत्मसात करेल, पण भारताच्या उद्योगीकरणासाठी काहीतरी काम करेल पुढच्या काही काळामध्ये. नाही पण म्हणजे गावाकडचे दिवस काय होते, गावाकडं म्हणजे दुष्काळीच भाग आहे तो, तिथं फार हे नाही. तर म्हणजे हा जो संघर्ष आहे की तिथून जेव्हा सोलापूरला जावं लागलं, सोलापूर नाही लातूरला, तेव्हा तो सोपा होता प्रवास? नव्हता ना. त्याबद्दल मी एक छोटासा किस्सा सांगतो की ॲव्हरेज स्टुडंट होतो शाळेमध्ये, पण 7वीला असताना लक्षात आलं की नाही, काहीतरी करायला पाहिजे आपण, जर आपल्याला पुढे जायचं असेल. बहीण पुढची चांगली, ती डॉक्टर झाली, ती पण शिकली, मोठा भाऊ पण चांगला शिकत होता. मी मेरिटमध्ये एक 2-3 मार्कामुळे कमी पडलो 10वीला. तर त्याचा एक नाही पण 7वीला असं काय झालं की असं वाटलं की अरे नाही, आपल्याला केलं पाहिजे? 7वीला जो हे सगळं दुष्काळ, वडिलांची परिस्थिती कधी खाली जायची, वर यायची, महाराज जीवन प्राधिकरणची कामं कधी चालायची, कधी फंड्स नसायचे शासनाकडे. मग शाळेमध्ये जूनमध्ये शाळा सुरू व्हायची, पण पुस्तकं आम्हाला ऑगस्टमध्ये मिळायची. आता गणवेश मिळाला तर ठीक आहे, पण पुस्तकं तर मिळाली पाहिजे. तर मित्रांची पुस्तकं आणून ती वाचायची आणि त्यांनाही शिकवायचं. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करायचं असेल तर अभ्यास चांगला केला पाहिजे. आमच्या परळीमध्ये टीचर, बजाज टीचर म्हणून होत्या, त्यांनी पण खूप प्रोत्साहित केलं की अरे तुम्ही शेतकरी कुटुंबातनं, तुम्हाला नीट बोलता येत नाही, गावंढळ बोलता, तू शिकलास, तू काही केलंस तर पुढे जाशील आणि तुझी सगळी फॅमिली जाईल. तर सांगण्याचा उद्देश हा होता की त्यावेळेसचं जे 2 मार्काचं मेरिट गेलं ना, कारण परळीपासनं 10 किलोमीटरच्या परिघामध्येच आम्ही प्रवास केला. मावशी, आत्या कुठेतरी 3-4 किलोमीटरवर असायची, कधी कधी तर पायी जायचो. त्यावेळी एक सराव परीक्षा असायची, 5 पेपर तुम्हाला मिळायचे आणि ते तुम्ही पूर्ण टाईम लावून त्याला सॉल्व करायचं आणि पुणे बोर्डामध्ये येऊन ते पूर्ण सराव पेपर तुमचे बघितले जातात आणि तुम्हाला सांगितलं जाते की इथे चुका होत आहेत, इथे तुम्ही सुधारणा करू शकता, व्याकरण वाढवू शकता. ते मला पुस्तक कधी मिळालं नाही. त्याची उणीव नेहमीच राहिली. जेव्हा लातूरला ॲडमिशन भेटलं त्यावेळी त्या बस स्टँडवर, त्या डेपोमध्ये जेव्हा त्या बुक स्टॉलवर ते दिवाळी अंक पाहिला, त्यावेळेस मात्र डोळ्यात पाणी आलं. असं ती जिद्द प्रत्येक वेगवेगळ्या क्षणामध्ये वाढत गेली. असे अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये ही जी चिकाटी आहे ना, त्याच्यामध्ये 2-3% 10% भरच पडत गेली. नाही पण म्हणजे लातूरला ऍडमिशन मिळण्यामध्ये काही अडचण नाही आली? नाही, काही मार्क चांगले होते? मार्क चांगले होते. मेरिटमध्ये 3-4% कमी होते. त्यामुळे दयानंद भेटलं, जरा शाहू भेटलं नाही. शाहू कॉलेज त्यावेळेस फार प्रसिद्ध होतं. म्हणजे मेरिटच्या मुलांनाही न मिळण्या इतकं? नाही, मेरिटमध्ये कमी पडले होते कारण तिथे फार कॉम्पिटिशन खूप जास्त आहे लातूरमध्ये. आणि मी म्हणेल की सुदैव होतं माझं की मला डॉक्टर कधी बनायचं नव्हतं, पण मराठवाड्यामध्ये आज तरी परिस्थिती बदललेली, पण मराठवाड्यामध्ये नेहमीच डॉक्टर बनावा म्हणजे चांगले पैसे कमवेल ही आपल्याकडे कन्सेप्ट होती. पण मला काही ते जमलं नसतं आणि मला इंजिनियर व्हायचं होतं. तर मी माझं नशीब समजतो की मी दयानंद कॉलेजमध्ये लँड झालो. आणि मग नंतर COEPला ॲडमिशन मिळाली. COEP सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातलं काय, भारतातलं फार महत्त्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.
तर तिथं काय पहिल्याच लिस्टला नाव लागलं वगैरे असं झालं? नाही, पहिल्या लिस्टला नाही लागलं. खरं तर मेटलर्जी ही ब्रँच जी आहे ना, त्यावेळेस ते 70-30% असायचं. 70% पुणे प्रभागातल्या लोकांनाच मिळायचं, 30% मराठवाड्यात यायचं. 30% मध्ये तर खूप कॉम्पिटिशन होती, ते काही लागलं नाही. मग मेटलर्जी ब्रँच ही फक्त पुणे विभागामध्ये आहे, त्यामुळे त्याला परत एकदा वापस पाठवलं जातं. शरद पवारांनी त्यावेळेस त्यांचं ते बारामतीमध्ये कॉलेज काढलं आणि त्यामुळे रिशफल झाली. त्यामध्ये मला एक परत मेटलर्जी तिथं आलं. नांदेडच्या SGGS कॉलेजमध्ये ते राऊंड व्हायचे आणि मी नशीबवान मानतो की मला ती ब्रँच मिळाली, जेव्हा की मेटलर्जी का मेट्रोलॉजी हे मला काही माहिती नव्हतं. घरामध्ये एवढा शिक्षणाचा अंधार की वडिलांना म्हणलं पुणे भेटलं, चांगलं झालं बाबा. काय भेटलं तर मेटलर्जी, त्यांना काय माहिती मेटलर्जी, सिव्हिल मेकॅनिकल एवढं माहिती होतं. पुणे का याच्याबद्दल तर मी सांगितलंच की पुण्यामध्ये भविष्यामध्ये पुढे जायचं, याच्यामुळे पुणे ब्रँच कुठली आहे ही बघितली नाही, पण त्याच ब्रँचमध्ये सोनं करायचं ठरवलं आणि किंबहुना मेकॅनिकलला बदलायचं का असं पहिल्या वर्षात मला एक संधी पण मिळाली होती. पण एक कुठेतरी मला एक आविष्कार झाला की आपण हे मेटलर्जीमध्येच राहू, कारण मेटलर्जीमध्ये फार कमी लोक आहेत. आपल्याला काय कॉम्पिटिशन तोडायची आहे ना, स्पर्धा फार जास्त आहे. जर्मनीमध्ये पण तेच केलं का, मेटलर्जी किंवा फाउंड्री, कारण फाउंड्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट फार राजूची थोडीशी लागते. 2 फर्नेस आणि साधा सेटअप केला की 70-80 लाखामध्ये. तुम्ही मला सांगा, फोर्जिंग जर करायचं असेल तर त्याची एक मशीनच 25-50 कोटीची असेल. ते आपल्याला काही झेपणारं नव्हतं. कॉम्पिटिशनपासून दूर कसं जाता येईल आणि आपल्याला काहीतरी वेगळं कसं करता येईल याच्यावर भर नेहमी दिला. मग जर्मनीमध्ये गेल्यानंतर नेमकं ते काय घडलं की ज्याच्यामुळं असं वाटलं की आता आपण परत जायला पाहिजे आणि आपलं काहीतरी केलं पाहिजे? आणि मग ते परत आल्यानंतरचा प्रवास जो होता किंवा आल्यानंतर इथं काय सोपं होतं सगळं, अडचणी होत्या, कशा मात केली त्या अडचणींवर? मी सांगेल की वडिलांचं ते बास्केटचं उदाहरण, की म्हटले हे जरा एवढी बास्केट घेऊन किराणा दुकान चालवलं, तुझ्याकडे तर माया जाळा आहे चांगला, ही एक परत एकदा चालना मिळाली. जर्मनीमध्ये बोर झालो होतो. काय 5 दिवस वर्किंग म्हणतो पण 4च दिवस आहे. शुक्रवारी एक संध्याकाळी पण नाही, दुपारी 2-3ला निघून जातात लोक. वर्किंग आवर फार कमी आहेत. करायचं तरी काय? 2007-8 मध्ये जॉबला लागलो आणि जागतिक मंदी आली, त्यावेळेस तर ते 3च दिवस वर्किंग राहिलं. हे करता करता लक्षात आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपण काय अशी गप्प बसणारी लोक नाही आहेत. वडिलांनी परत ती चालना दिली. आलो, पण एवढं सोपं नव्हतं, खूपच अवघड होतं. पुढचा प्रश्न तुमचा तो होता की किती खडतर होतं. 31-32 वर्षाचा होतो, ध्येय वेडा होतो, बायको चांगली शिकलेली आहे, ती पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तिला आणि सहसा लेडीजला विदेशामध्ये राहण्यामध्ये जास्त रस असतो, पण तिने तिचं सॅक्रिफाईस केलं आणि मी म्हणलं आपण जाऊच या. 31व्या वर्षी आलो, 32-33 पर्यंत लक्षात आलं की काहीच मिळेना. उत्पादनं तर चांगली बनवायला लागलो, पण कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह एवढा देश आहे आणि आपल्याकडे भांडवल नाही आहे. त्यामुळे 2014-15 मध्ये वगैरे असं झालं की बॅग पॅक करून वापस जायचं का. पण आल्यानंतर कुठं सुरू केलं? हे खेड शिवापूरला बँगलोर हायवेवर एक छोटंसं गाव आहे. ते एक छोटंसं भाडे तत्वावर एक जागा घेतली आणि त्या छोट्याशा जागेमध्ये 5000 स्क्वेअर फीटमध्ये 10 वर्कर आणि मी 11वा वर्कर असं काम सुरू केलं. कशात काम सुरू केलं? हे ॲल्युमिनियमचे फायर फायटिंगसाठी, पुन्हा नंतर कॅटरपिलर, पकार अशा इंजिनसाठी जे पार्ट लागतात ना, असे छोटे पार्ट बनवायला सुरुवात केली, ती पण मातीमध्येच. त्याला ग्रीन सँड मोल्डिंग म्हणतो आपण. पण मग ॲल्युमिनियममध्येच करायचं हे का ठरवलं? ॲल्युमिनियम ह्याच्यामुळे, कारण ॲल्युमिनियमचा जो भारतामधला प्रमाण आहे ते फार कमी आहे कन्झम्पशनचं. आता बघा, भारतामध्ये 3 kg पर कॅपिटा हे आपलं कन्झम्पशन आहे. वर्ल्डचं ॲव्हरेज 12 kg आहे ॲव्हरेज. प्रगत देश चीन आणि जर्मनीसारखे 31-32%, म्हणजे आपल्यापेक्षा 10 पटीने कन्झ्युम करतात. कशामुळे? कारण ॲल्युमिनियम हे फ्युचर मेटल आहे, ॲल्युमिनियम हे ग्रीन मेटल आहे, स्ट्रॅटेजिक मेटल आहे. हे 10 ते 40 वर्षापासून बाकीच्या देशांनी ठरवलं. रशियाने सांगितलं हे डिफेन्स मेटल आहे. स्ट्रेंथ टू मेटल रेशो चांगला आहे, अँटी करोजन आहे आणि तुमची रिसायकलिंग व्हॅल्यू चांगली आहे. तुम्ही जरी 40-50 वर्ष त्याला एक्सपोज एन्व्हायरमेंट
ऊन पाऊस वाऱ्यामध्ये जरी ठेवलं ना तरी सुद्धा करोजन होत नाही. त्याला वितळवलं परत तर 70 ते 90% तुम्हाला परत ॲल्युमिनियम मिळतं आणि रिसायकलिंगसाठी 5% एनर्जी आणि इमिशन लागतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी भारतामध्ये जिथे कमी आहेत त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्यासाठी ॲल्युमिनियमचं पण मग जर्मनीमध्ये अल्युमिनियममध्येच करत होता काम? हो पहिल्यापासून. म्हणजे BMW असेल, महाले असेल, फक्त ॲल्युमिनियममध्येच केलं. नशीबवान होतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि प्रोसेस डेव्हलपमेंटमध्ये काम करायला भेटलं. नवीन प्रोसेसेस डेव्हलप करणे जर्मनीमध्ये, स्टुटगार्डमध्ये आणि मग त्या पोलंड, इटली अशा त्यांच्या सिरियल प्रोडक्शन प्लांटमध्ये इम्प्लिमेंट करणं. कारण जर्मनीसुद्धा हुशार आहे. रिसर्च तिथं करतं आणि प्रोडक्शन जे आहे ते थोडंसं गरीब देश जे आहेत ईस्टर्न युरोप ज्याला म्हणतो आपण, पूर्व युरोप, तिथे करतं. नाही, पण आता असं आहे की अल्युमिनियमचं म्हणजे दर माणशी आपलं कन्झम्पशन जे आहे ते 3 किलो. पण मला असं की आपल्या घरामध्ये जर कुकर सोडले, प्रेशर कुकर, तर अल्युमिनियम हल्ली, पूर्वी अल्युमिनियमची भांडी असायची घरामध्ये, त्याला जर्मलची भांडी. आता ते जर्मन वगैरे कशामुळं ते आलं, कुठून आलं, ते तिथं जास्त वापरतात म्हणून आलं का ते? हा, जर्मनीमध्ये उगम झाला असेल किंवा त्याचा रिसर्च झाला असेल असं आपण मानूया. पण आपण त्याला जर्मल म्हणायचो. आपण जर्मलच्या भांड्यामध्ये जेवायचो पूर्वी. थाळे पण असायचे, थाळ्या पण असायच्या. त्याचं प्रमाण कमी झालं कारण ॲल्युमिनियम हे ऑक्सिडेशन पण होतं. त्याला ते एन्व्हायरमेंट बरोबर रिॲक्शन होऊन पांढरं पडतं आणि ते आपल्या जीवनासाठी चांगलं नाही असं म्हणलं जातं. पण त्याच वेळी उद्योगामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापर वाढला जाऊ शकतो. रेल्वे असेल, डिफेन्स असेल, एरोस्पेस असेल. आता रेल्वेमध्ये जपान आणि जर्मनीनी पूर्ण रेल्वे ॲल्युमिनियमची बनवली, लाईट वेट आहे. मध्यंतरी रेल्वे मंत्री वैष्णव आहेत, त्यांनी एक फ्लॅग हे केला की ही पूर्ण ट्रेन राजस्थानमधनं जाणारी, मीठ घेऊन जाणारी जी आहे ती आपण ॲल्युमिनियमची बनवली. कारण ते करोजन पण होत नाही, रिॲक्शन होत नाही, स्टील बरोबर रिॲक्शन होते. असे अनेक प्रयोग करून आपल्याला त्याला वाढवता येईल. साधं उदाहरण, आपल्याकडे आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कोक वगैरे पितो आणि ती प्लास्टिक पुन्हा कुठेतरी पडून राहतं. तेच जर ॲल्युमिनियमचं असेल आणि त्याला आपण जर रिसायकलिंगचं 10 रुपये जर ठेवले, 40 रुपयाचं कोक आहे आणि त्याला आपण 10 रुपयाचं रिफंड ठेवलं तर नक्कीच ते रिफंड करायला वापस जाईल आणि परत रिमेल्ट करून आपण त्याची टीन बनवायला लागू. हे असं रिसायकलिंग व्हॅल्यू त्याची चांगली आहे. एक दुसरं उदाहरण, वाढू इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की पुण्यामध्ये ती आमची मेट्रोला पुणेरी पगडी केली आहे शिवाजीनगरला. ती पगडी स्टीलमध्ये केल्यामुळे तिचं करोजन लवकर होणार आहे. पण तीच जर ॲल्युमिनियममध्ये केली असती तर सुरेख झाली असती अशी. अटल ब्रिज वर जे बॅरिकेड केलेले आहेत, स्क्रॅच बॅरियर, ते जर ॲल्युमिनियमचे असते तर 40 वर्षे गंजले नसते. आजचे जे आहेत ते 10 ते 15 वर्षे, कारण मिठाचं पाणी आहे त्याला येणारं हवेमध्ये. मीठ आणि स्टील हे एकमेकांना करोजन करून त्याला गंज पडायला लागतो. मग उद्या एखादी गाडी धडकली, भंगारमध्ये ते जर गंजलेलं असेल तर ती गाडी सरळ बाहेर निघून जाईल. ॲल्युमिनियमची लवचिकता चांगली आहे, त्यामुळे स्टर्डीनेस पण आहे. त्याला हीट ट्रीटमेंट करून आपण स्टर्डीनेस आणतो. ॲल्युमिनियम नक्कीच सॉफ्ट मेटल आहे, पण त्याला अनेक बाकीचे प्रयोग करून, हीट ट्रीटमेंट करून, ट्रीट करून आपण त्याला हार्डर बनवतो, स्ट्रॉंगर बनवतो. म्हणेल हार्डर पेक्षा. हार्डर पण चांगलं नाही, जेवढं कडक तेवढं लवकर तुटतं. पण अल्युमिनियम लवचिक आहे, त्याला आपल्याला मजबूत करता येत. तुम्ही आता कारमध्ये BMW म्हणजे कारमध्ये वापरलं कुठं जातं अल्युमिनियम? एवढं कारमध्ये वापरतात अल्युमिनियम कारमध्ये. आता बघा, टेस्लाचंच उदाहरण घ्या, आत्ताच्या तर कारमध्ये वापरतातच. म्हणजे काय इंजिन्स वगैरे, इंजिन आहे, पिस्टन आहे, तुमचे सगळे बाकीचे बरेचसे पार्ट आहेत जे की ॲल्युमिनियममध्ये बनवले जातं. टेस्लावाल्याने तर फार मोठा आविष्कार केला. तो म्हणला सगळंच ॲल्युमिनियमचं बनवायचं मला. अच्छा. कारची चॅसिस पूर्णपणे ॲल्युमिनियमचं बनवण्याचा इलॉन मस्कचा मानस जो आहे तो पूर्ण केला त्यांनी. त्यामुळे ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन ईव्हीमध्ये फार मोठं आहे आणि ऑटोमोटिव्हमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण रेल्वेबद्दल बोललो. आता आपल्याला बऱ्याचशा वेळा माहिती नसतं की हेल्थ केअरमध्ये सुद्धा ॲल्युमिनियम लागतं. आपल्याला जे CT स्कॅन, MRI, कॅथलॅब, ज्याच्यामधनं तुमचं अँजिओग्राफी होतं, ह्या मशीन आपल्याला बाहेरचं त्याचं पॉलिमर दिसतं, प्लास्टिक दिसतं, पण त्याच्यामध्ये जी गॅन्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे प्रिसिजनमध्ये जे कॅमेरा फिरतात, ते सर्व कॅमेरा, कारण तुम्हाला माहिती असेल few thousand पर सेकंड त्या MRIच्या मशीनला फिरावं लागतं आणि त्याला जर ते मेटल चांगलं स्ट्रॉंग नसेल तर फार अवघड होईल, ती मशीन लगेच डबघाईला येईल. तर या हेल्थ केअरमध्ये सुद्धा त्याचं बरंचसं प्रमाण आहे. असे बरेचसे गोष्टी आहेत. पण स्टीलची
इथला जो प्रसार आहे ना तो खूप डॉमिनन्सीवाला आहे, तो कमी झाला पाहिजे, पण होईल कधी ना कधीतरी. त्यामुळे आम्ही एक ॲल्युमिनियम मॅन बनवला, माननीय पंतप्रधानांना पण दिला. पंतप्रधान म्हटले ये क्या आपने 3D प्रिंटिंग में बनाया? मैं म्हटलं नहीं, इसको हमने कास्टिंग में बनाया. अरे वाह, आप सुंदर बनाए. तो इसको मैंने इसी टेक्नोलॉजी को इंडिया में जाके, भारत में जाके इंडस्ट्रियल एप्लीकेशन में इस्तेमाल कर रहा हूँ. तर त्यांनी खूप प्रशंसा केली. त्यांना वाटलं म्हणजे देश सेवा कर रहे हो आप. पण म्हणजे जेव्हा तौरल हे नाव जे आहे ते काय कसं आलं ते? आमचे जे बिझनेस पार्टनर आहेत ना त्यांना ते तौरसचं फार वेड आहे. ते शिंगावाला जो असतो हां. तर ते शिंगामध्ये ॲग्रेशन आहे म्हटली. मग मी म्हणलं चालेल, तौरस आणि ॲल्युमिनियम, तौराल. अच्छा. आणि भारताला काहीतरी करायचं म्हणून त्यावेळेस काय भारत झाला नव्हता, इंडियाच होता. त्यामुळे भरतचा भारत, त्यामुळे इंडिया, असं तौराल इंडिया नाव तयार झालं. अच्छा. आणि मग आता तौरलचं ऑफिस आणि हे सगळं कुठं आहे? तुमचं प्रोडक्शन कुठं होतं? आम्ही आता चाकणमध्ये 3 लाख स्क्वेअर फीट एरियामध्ये हे उत्पादनं सगळी करतो. एक 700 ते 800 लोक काम करतात आमच्याकडे. आणि चाकणमध्ये फेज 2 मध्ये जी पंचतारीख MIDC म्हणून गाजली जाते किंवा नावाजली जाते, त्या MIDC मध्ये आम्ही फेज 2 मध्ये काम करतोय, साधारणतः 3 लाख स्क्वेअर फीट ह्या एरियामध्ये. आणि उत्पादन एवढी वाढली की ती जागा कमी पडायला लागली. त्यामुळे आता पुढे काय, ह्याच्यासाठी एक्सपान्शन. आता म्हणजे आता तुम्ही कुणाकुणाला तुमचं जे तुम्ही बनवताय, काम करताय, प्रोडक्ट्स बनवताय, ते बेसिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी आहे? नाही, मी म्हणेल ती पूर्णपणे खरं तर नॉन ऑटोमोटिव्ह आहेत. बरं. एनर्जी आहे, डिफेन्स आहे, एरोस्पेस आहे, हेल्थ केअर आहे. तिथं कुठं वापरले जातात तुमचे प्रोडक्ट्स? डिफेन्समध्ये मी सांगेल की सारथ टँक आपल्याला माहिती असेल, ज्याप्रमाणे त्याचं नाव सारथी आहे कृष्णासारखा, त्याप्रमाणे तो युद्ध पातळीवर आपल्या बॉर्डरला जाऊन जी आपली सैनिक जखमी होतात ना त्यांना वापस घेऊन येण्याचं राहत कार्यापर्यंत काम करतो. फार महत्वाचा टँक आहे तो. टँक पूर्णपणे भारतात बनायला लागला. त्याचे सगळे फोर्जिंगचे पार्ट असतील, त्याचे मेटल शीटचे असतील, पत्रा असेल, सगळं त्याचं बॉडी बनायला लागली. पण इंजिन ब्लॉक जो आहे, जो 6 सिलेंडर 170 kgचा ब्लॉक आहे असा मोठा, ज्याच्यामध्ये पिस्टन फिरतात आणि तो गाभा आहे. कुठल्याही वाहनाचा गाभा इंजिन, आणि इंजिन मधला इंजिन ब्लॉक. तो इंजिन ब्लॉक आणखी पण रशियावरनं येत होता. 34 वर्षाची रशियाची इम्पोर्ट सायकल आपण 2020 मध्ये बंद केली. तो पहिल्यांदा 170 kgचा जटिल पार्ट राईट फ्रॉम इंजिनिअरिंग, सिम्युलेशन, डिझाईन त्याचं पूर्णपणे भारतात केलं. आणि हा पार्ट आपण मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये 700 ते 1000 एवढ्या प्रमाणामध्ये दिलाय. एवढे आपले इंजिन जे आहेत तेवढे ते सारथ टँक बनवतात. हे झालं डिफेन्सच्या बद्दल. अशाच पद्धतीनं स्पेसमध्ये कुठं कसा वापरला जातो अल्युमिनियम? स्पेसमध्ये इस्रोमध्ये पण बरेचसे पार्ट आहेत, ते फार छोटी असतात, त्याच्यामुळे आमच्याकडे येत नाहीत. आम्ही काय आहे की नेहमीच नावाजली गेलो ती मोठी पार्ट बनवतो. आम्ही नेहमीच म्हणतो अरे छोटी पण बनवूया, पण तुम्ही या तर. पण एरोस्पेसमध्ये जी आपली शक्ती इंजिन आहे हेलिकॉप्टर, त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं ॲल्युमिनियम लागतं. गिअर केस असतील, काही हे असतील, ते HAL बरोबर आमचं बोलणं सुरू आहे. त्यांच्याबरोबर आमचे काही सामंजस्य करार पण झालेले आहेत. मी जसं म्हटलं, करार झाले तरी ते दाखवायला मला नको वाटतं. जोपर्यंत प्रोडक्ट येत नाही त्याबद्दल मी जास्त काही बोलत पण नाही. तुमची ख्याती आहे ते मोठे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी, तर तुम्ही मोठ्यात मोठे म्हणजे किती मोठे बनवता? आतापर्यंत 600 kg पर्यंत बनवलं ॲल्युमिनियमचं, जी ह्या अर्ध्या रूमच्या साईजचा असू शकतं. आणि पण तो एकत्र म्हणजे एकच भाग. ओ, असे आम्ही 1,500 kg, 2,000 kg, 2 टनापर्यंत बनवू शकतो. जे खरं तर स्टीलमध्ये असते तर 10 टनपर्यंत, 10,000 kg पर्यंत गेले असते. असे हे वेगवेगळे, आम्ही म्हणतो तुम्ही ड्रॉइंग घेऊन या, आम्ही तुम्हाला तो पार्ट बनवून देऊ. कितीही लांब असला, कितीही वजनदार असला तरी सुद्धा काही अडचण नाही. पण एकूण अल्युमिनियमची जी वैशिष्ट्य आहेत की तो एक तर रिसायकल होतोय, दुसरा तो लवचिक आहे, हलका आहे वजनाला. तर मग भविष्यामध्ये अशी शक्यता दिसते की आपले म्हणजे आपण जिथं आत्ता स्टील वापरतोय तर स्टीलची जागा अल्युमिनियम घेईल. जसं की आता टेस्लानं कारमध्ये अल्युमिनियम आणलं, आपल्याकडं प्रायोगिक तत्वावर रेल्वे अल्युमिनियमची बनली. तर याच पद्धतीनं आपल्याकडच्या कार्स, आपल्याकडची विमानं, आपल्याकडची हेलिकॉप्टर्स ही अल्युमिनियमची बनतील? आहेतच ना, ती तर आहेतच. फक्त फरक हा आहे की आपण ते चीन आणि ते स्पेअर पार्ट जे आहेत ना त्याची चीन, युरोपवरनं घेतो. आत्ता सुद्धा HAL जे आहे ते
पण ते हेलिकॉप्टर्स अल्युमिनियमचेच बनलेले असतात. त्याच्यामधले बरेचसे इंजिनचे पार्ट, कारण हेलिकॉप्टरचं चॅलेंज असं आहे ना, ते ॲल्युमिनियमवरनं मॅग्नेशियमवर गेले, कारण आणखी लायटर करण्यासाठी. म्हणजे डेन्सिटी जी आहे 2.7 आहे ॲल्युमिनियमची, तर मॅग्नेशियमची त्यापेक्षा कमी आहे. पण मॅग्नेशियमची अडचण अशी आहे की आपण जी दिवाळीला सुरसुऱ्या लावतो ना, तर ते लगेच तडकतं आणि लगेच पेटतं, त्यामुळे ॲल्युमिनियमला परत वापस आली ती, म्हणून आम्हाला संधी मिळाली. अशा अशा अनेक क्षेत्रामध्ये वापर केला जातो. आता माझं जे क्षेत्र आहे ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर तुम्ही मला विचारलं तर मी एनर्जी सेगमेंटमध्ये माल सप्लाय करतो. आता एनर्जी म्हणजे ऊर्जा, म्हणजे तुम्हाला माहीत आहे भारतामध्ये 14ला पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी काहीतरी गावं काढली होती, 1000 गावं आणखी सुद्धा त्यांना विद्युत सप्लाय नाही आहे, स्टेबिलिटी नाही आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. आपण बरेचसे MOU साईन करू, उद्योग येतील, पण रोड, इलेक्ट्रिसिटी, विमानतळ ही सुविधा आणखी पण कमी आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये बरेचसे बदल, चांगले बदल झाले, मी त्याला सकारात्मक पद्धतीनेच बघतो. तर या सर्व वेगवेगळ्या बदलांमध्ये ना, की एनर्जी, सौर जी ऊर्जा जी आहे ना, ते 2 पद्धतीने वाढते. एक तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल कन्झम्पशन वाढते, जशा कंपन्या वाढत आहेत, जसं अर्बनायझेशन वाढतंय, शहरीकरण वाढतंय, आणि त्याची जी सबस्टेशन आहेत ना, ती पूर्वी AIS, एअर इन्सुलेटिंग स्विचगेअर असायची, जी आपण बाहेर, गावाच्या बाहेर बघतो, मोठ्या आवाक्यामध्ये पसरलेली असतात. पण आता शहरामध्ये ती लागत आहेत, कारण आपण शहरीकरण वाढतंय, मेट्रो पाहिजे, कन्व्हेन्शन सेंटर पाहिजेत, विमानतळं पाहिजेत, मोठे मोठे मॉल पाहिजेत. त्यासाठी जी सबस्टेशन लागतात ना, ती GIS मध्ये बनवली जातात, गॅस इन्सुलेटिंग स्विचगेअर. त्या गॅस इन्सुलेटिंग स्विचगेअरमध्ये SF6 फ्लुरिन गॅस असतो, जो पॉयझनस असतो. त्यामुळे त्याला ना पूर्णपणे प्रेशर टाईट हाऊसिंग्स लागतात, एन्क्लोजर्स लागतात पाईप, ती आपण बनवतो. सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक, ABB, जी आता हिताची आहे, ह्योसुंग, तोशिबा, अशी वेगवेगळी नावं आहेत जी ही सबस्टेशन बनवतात. त्याचा ॲल्युमिनियमचा जो 20 ते 30% भाग आहे त्याच्यामधला, बाकी इलेक्ट्रिकल इंटरप्टर असतील, कंडक्टर असतील, ते दुसरीकडून घेतात. मेन भाग जो आहे तो आपण देतो. खरं तर म्हणजे आपण महाराष्ट्राला कायम असं वाटतं, म्हणजे महाराष्ट्र कायमच औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य राहिलेलं आहे, पण गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र बदनामही झालेला आहे. आणि म्हणजे आपण उद्योग फ्रेंडली नाही आहोत, इंडस्ट्री फ्रेंडली. आणि ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडं, खास करून जिथं जिथं MIDC आहेत, तिथले जे प्रकार, तिथल्या ज्या कथा कहाण्या ऐकायला मिळतात. आणि मग तर तुमचा अनुभव, तुम्हाला म्हणजे चाकणला काम करताना तुमचा अनुभव काय आहे? इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये करणं सोपं आहे का अनेकदा म्हणजे असं कधी पश्चाताप झाला की अरे कशाला इथं आलो, याच्यापेक्षा इथं गेलो असतो तर बरं झालं असतं? आता मी नेहमीच म्हणत असतो, माझ्यासारखा 31 वर्षाचा तरुण जेव्हा इथे येतो तेव्हा मागे न बघायचं, कारण मागे बघितलं तर कोरडवाहू जमीनच आहे आमच्याकडे. त्यामुळे मागे बघायचं नाही आणि सकारात्मक बघायचा असा विचार करतो. पण अनेक अडचणी आहेत, नाही असं नाही. खेड शिवापूरमध्ये सुद्धा अडचणी होते. चाकण तर पंचतारीख वसाहत आहे, औद्योगिक वसाहत, तिथे सुद्धा अडचणी यायच्या. माथाडी असेल, कुणीतरी काहीतरी एखादं दम द्यायला यायचं की माझेच कामगार घेतले पाहिजे. पण चॅलेंजेस येत असतात, आपण त्याला फेस करणं गरजेचं आहे. नवीन नवीन काहीतरी आव्हाने येतात, अशा विचाराचं आहे. मी छोट्यामधनं शिकत गेलो, स्टेप बाय स्टेप. आम्ही जर्मनमध्ये त्याला श्रीट फ्युर श्रीट म्हणतो, आणि मी त्याचा फार अर्धा जर्मन झालो, त्यामुळेच एक जर्मन गुंतवणूकदार पण भारतामध्ये आणू शकलो. मी निगेटिव्ह साईड जास्त बघत नाही. देवेंजींनी मुख्यमंत्री असताना 2016मध्ये आमच्या या पूर्ण उपक्रम जो आहे त्याला पूर्ण सहकार्य केलं, आणि त्याच्यानंतर आपला थोडासा हातभार लागलेला असतो. त्याच्यानंतर बाकीचं तर आपल्याला करायचं असतं, ते करत गेलो. आव्हाने येत गेली, ती हाताळत गेलो. मी जसं म्हणलं, पाठीमागे बघितलं तर मराठवाड्याची कोरडवाहू जमीन आणि मध्ये ते जर्मनीची सुपीक जमीन, ह्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स केला. तुम्ही आता सांगितलं म्हणजे वेगवेगळे MOU केली तुम्ही, म्हणजे 200 कोटी म्हणता, पण तुमचा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असतो. तर सध्या टोरल इंडियाचं एकूण टर्नओव्हर किती आणि किती कामगार काम करतात आणि किती ठिकाणी फॅक्टरी आहेत? आपली एकच फॅक्टरी आहे, दुसरी शाखा नाही असं म्हणू नका. शाखा येते, पण एक 300 CR वर आम्ही गेलेलो आहेत आता.
आणि एक 700 ते 750 लोक 800 पर्यंत काम करतात आणि मी म्हणेल की हा जो बदल आहे तो 300 पर्यंत फक्त 4च वर्षात आला आहे. 4 वर्षापूर्वी ते 15 ते 20च कोटीचा टर्नओव्हर होता. आणखी हा पुढे खूप पुढे जाईल आणि 1000-2000 पर्यंत जाईल अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की भविष्यामध्ये म्हणजे स्टीलपेक्षा ॲल्युमिनियमला जास्त डिमांड येऊ शकतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण बघतो की स्टील जास्त मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण ते मजबूत असतं आणि त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरला खूप फायदा होतो. तर तसं ॲल्युमिनियमचा फायदा होऊ शकेल का? ही मानसिकता कसं आहे ना की ही आपण नेहमी स्टील बघतो म्हणून झालेली आहे. स्टील हे स्ट्रॉंग आहे. पोलाद जे आहे ते आपण पोलाद पुरुष म्हणतो त्याप्रमाणे ते नक्कीच स्ट्रॉंग आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त आहे. पण ॲल्युमिनियमला पण ते स्ट्रेंथ देता येते आणि ॲल्युमिनियमचा वापर जो आहे ना तो वाढला ना तर आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा चांगला राहील तो. गीतेजी, खरं तर आज आम्ही बीडमधल्या एका यशस्वी युवकाची कहाणी ऐकतोय. पण गेले काही दिवस आमच्या बातम्यांमध्ये जे बीडमधले युवक दिसतात ते म्हणजे 1200-1400 बंदुकीचे लायसन्सेस, उघड्या गाडीतनं बंदूक हातात घेऊन फिरण्याचे रील्स बनवणं. काय चुकतंय? तरुणाईसमोर आदर्श नाही आहे? कारण म्हणजे फक्त बीडचं चित्र आज काय दिसतं तर हे गुंडगिरी, गुन्हेगारी आणि जातीयवाद, हे सगळं काय म्हणजे तुम्ही बीडकडे बघता तेव्हा तुम्हाला काय दिसतंय? सध्या परिस्थिती जी आहे ती तर नक्कीच कठीणच आहे आणि एक फार सेन्सिटिव्ह आहे मी म्हणेल. पण मी जेव्हा बीडकडे बघतो तेव्हा माझं बालपण बघतो. 1990च्या दशकामध्ये परळीमधला मी पण थोड्या मार्कांनी मेरिटमध्ये गेलो पण माझ्यापेक्षा माझ्या वर्गात जो होता तो मेरिटमध्ये आला. महाराष्ट्रामध्ये जवळपास 7वा होता. 10वीमध्ये 12वीमध्ये पण महाराष्ट्रामध्ये मेरिटमध्ये विद्यार्थी यायचे. मी जेव्हा परळीकडे किंवा बीड जिल्ह्याकडे बघतो तेव्हा मी असाच बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पुढे होतो त्या क्षेत्राकडे आपण बघितलं पाहिजे. आमची जी रोल मॉडेल आहेत ती बदलली पाहिजेत. आमची रोल मॉडेल जी आहेत ती नेहमीच चुकत असतील. तुम्ही जसं म्हटलात की पिस्तूल घेऊन बंदूक घेऊन हातात घेऊन जर फिरणारी लोक असतील तर हा रोल मॉडेल जो आहे तो लगेच होतो. अरे काय काय डेअरिंग आहे त्याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये एकदम म्हणजे असं आपण पण बनलं पाहिजे. त्यासाठीच परळीमध्ये माझा एक छोटासा सत्कार ठेवायचं म्हटले तर त्यांना म्हणलं सत्कार नको संवाद ठेवा. एक भरत भेट ठेवा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की माझा प्रवास कसा होता आणि मी परळीकडे कसं बघतो. पण तुम्ही मग ह्या परळीचे जे युवक आहेत म्हणजे तुम्ही सांगितलं 600-700 आता तुमच्याकडे लोक काम करतात, इतक्या लोकांना तुम्ही रोजगार दिलाय, तर बीड जिल्ह्यातल्या किंवा परळीतल्या युवकांसाठी काही वेगळी योजना किंवा काही तुमच्या डोक्यात आहे का? हे बघा योजना अशी काही करता येत नाही. जात पात प्रांत आणि याच्यामध्ये मी अडकणारा नाही आहे. त्यामुळेच विदेशात गेलो तिथल्या लोकांबरोबर चांगलं राहिलो, ती लोकांनी मला घडवलं, आईवडिलांनी काही घडवलं, COEPनी मोठं घडवलं, याच्यामध्ये मी पडत नाही. पण ज्या ग्रामीण भागातल्या माझ्या विद्यार्थ्यांना आणि होतकरू तरुणांना मी रोजगार देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मग परळी बीड जिल्ह्यातलीही आमच्याकडे लोक असतील, आमच्याकडे बुलढाण्याची पण आहेत, आमच्याकडे उत्तर प्रदेशची पण आहेत आणि टॅलेंट नर्चर करणं हा एक माझा म्हणजे छंदच आहे. आता मी COEPच्या माध्यमातून एक साधारणतः 100 विद्यार्थ्यांना, मग त्याला बघत नाही की तो उत्तर महाराष्ट्राचा आहे, मराठवाड्याचा आहे, बीडचा आहे का कुठला आहे, पण COEP ही एक अशी संस्था आहे जिथे तुम्हाला तुमचं आर्थिक पाठबळ किती आहे ह्याच्यावर ॲडमिशन मिळत नाही, तुमच्या टॅलेंटवर मिळतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, ही विद्यार्थी आई कुठेतरी भांडे घासून शिकवते तर वडील कुठेतरी पंक्चरचं दुकान असतं. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी 1 करोड रुपयाची योजना केलेली आहे मी माझी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून. आणि ती माझ्या फक्त एकट्याच्या खिशातनं किंवा ह्याच्यातनं नाही की अशी आम्ही फंड रेझिंग करतो. एक आम्हाला असा डोनर भेटला अमेरिकेमध्ये, आमचाच माजी विद्यार्थी, त्यांनी म्हणजे जवळ $1 मिलियन हे त्यांनी दिलेले आहेत आणि पुढच्या 8 वर्षाची सर्व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. तर ज्याचं आर्थिक पाठबळ कमी आहे, ज्यांना ट्युशन फी भरता येत नाही, अशा सर्व 100 विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 1 करोड रुपयाची आपण तिथे मदत करतो. गीतेजी, तुम्हाला आत्ता तुम्ही जिथे आहात तिथून काय स्वप्न आहे पुढच्या 10 वर्षाचं 15 वर्षाचं? म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उद्योजक म्हणून काय स्वप्न पाहताय
आपला जो प्रदेश आहे महाराष्ट्र आहे त्याच्यासाठी तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल असं दोन्हीबद्दल सांगा. मी फार पुढचा विचार करत नाही, कारण काय आहे की पुढचा विचार करण्यामध्ये लॉंग व्हिजन असावेत. नक्कीच आज आपण व्हिजन नाही ठेवलं तर त्याच्यावर प्रात्यक्षिक आपल्याला चालता नाही येणार. मी सांगेल की पुढच्या 2-3 वर्षामध्ये काय करायचं आहे, तर मला 1 ट्रिलियन इकॉनॉमी जी आपण महाराष्ट्राची ठरवलेली, आज आपण 512 बिलियनवर आहोत. हे फार म्हणजे कष्टाचं काम आहे. त्याच्यामध्ये आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं. हे प्रत्येक वर्षीसाठी 300 करोडचा 500 करोड कसा होईल आणि भारतातच हा माल कसा बनेल, त्यासाठी छोट्या छोट्या उद्योगांनी जर छोटं कॉन्ट्रीब्युशन दिलं तरच 1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. मी स्वतःला कुठे बघतो, तर मी उद्योजक म्हणून स्वतःला कमी बघतो, सोशल इंजिनिअरिंग म्हणून बघतो. त्यामुळे मी फक्त उद्योगात अडकलो नाही, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मदत करणं, COEP सारख्या संस्थेमध्ये आज जग जे आहे ते प्रत्येक सेकंदाला असं इव्हॉल्व होतं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि मशीन लर्निंग, इंडस्ट्री 4.0 हे काही बजवर्ड राहिले नाहीत. याच्यामध्ये आज हे प्रॅक्टिकली गरजेची गोष्ट आहे. तर त्या सिलेबसमध्ये करिक्युलममध्ये काही बदल घडवणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. त्यानंतर जपान, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांची आपली कोलॅबरेशन कशी होतील. जपानसारख्या देशामध्ये मी मध्यंतरी गेलो होतो, तिथे लोक नाही आहेत कामाला आणि असे ओसाड पडली आहेत इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटची कॉलेज. त्यांच्याबरोबर कोलॅबरेट व्हा, आपले 4 प्राध्यापक पाठवा. आपल्याकडे भरपूर प्रोडक्शन आहे. आपली लोक बाहेर गेली, तिथून शिकून वापस आली तर ते भारत घडवायला मदत करतील. असा एक विचाराने मी चालतो. इंडस्ट्रीमध्ये काम करेल, पण त्याचबरोबर पॉलिसी मेकिंग असेल, महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी युरोपियन खंडातनं कसं मला मदत करता येईल. जर्मन भाषा मला येते. जर्मन भाषा ही 3 देशांमध्ये बोलली जाते, जी सर्वात महत्त्वाची देश आहेत युरोपियन खंडातली. जर्मनी असेल, ऑस्ट्रिया आहे आणि स्वित्झर्लंड आहे. मगाशी तुम्ही ॲल्युमिनियमबद्दल सांगताना खूप त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात, पण तरीही स्टीलचं डॉमिनेशन काय आहे, त्याची कारणं काय आहेत? कॉस्ट हा भाग आहे का त्याच्यामध्ये? कॉस्ट हा सर्वात मोठा भाग आहे. बऱ्याचशा वेळा आपण काय करतो की मला आत्ता किती पैसे लागतात ते बोला, आणि शासनामध्ये तर जास्तच. मग शासनाने ठरवल्याशिवाय ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन वाढणार नाही. शासन म्हणतं की अटल सेतूवर सर्वात कमी टेंडरमध्ये L1 L2 कोण आहे, तर ॲल्युमिनियमचं जर तुम्ही सांगितलं तर तो L5 होईल. कॉस्टमध्ये फरक आहे. फक्त विजन जर असेल, दूरदृष्टी असेल की ते 40 वर्ष खराब होणार नाही, हे 10 वर्षात खराब होणार आहे, तर त्याचा वापर वाढेल. अशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे त्याच्याकडे. पण ज्यावेळी अटल सेतूचा मुद्दा तुम्ही काढला, ज्यावेळी त्याच्या बांधकामाचा विषय चर्चेत होता किंवा त्याची टेंडर प्रक्रिया सुरू होती, तेव्हा तुम्ही जाऊन कधी शासनाशी संवाद साधून त्यांना हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न नाही केलात का की पुढच्या 40 वर्षांचा विचार करा, 10 वर्षांचा करू नका? शासनाला वेळ कुठे? शासनाकडे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे दुष्काळ असेल, नवीन नवीन स्कीम असतील, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे शासनाला. तर त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री जेव्हा डावोसला आम्ही सोबत होतो, त्यांना मी म्हटलं की महाराष्ट्राची ॲल्युमिनियम पॉलिसी काढायची का? आपण देशाची कधी निघेल ते बघूया नंतर नीती आयोगतर्फे. डॉक्टर VK सारस्वत आजही ते नीती आयोगमध्ये काम करतात, DRDOचे चेअरमन होते. त्यांनी एक सुरेख लेख लिहिलेला आहे ॲल्युमिनियमच्या कन्झम्पशनबद्दल, पण त्याला तो मागे पडला. मी आपला ॲल्युमिनियम मॅन घेऊन त्यांच्याकडेच पहिल्यांदा गेलो पंतप्रधानांच्या आधी. ते म्हणले ये मेरा तो पिछला जन्म है, अभी आप करो, इसके ऊपर आप काम करो, बढ़ाओ इसको. तर महाराष्ट्राची पॉलिसी जर बनली तर त्या पॉलिसीमध्ये जर ठरवलं की ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन वाढवण्यासाठी आपल्याला ब्रिजेसला काहीतरी लावलं पाहिजे. माननीय नितीन गडकरींबरोबर बऱ्याचशा वेळा माझा संवाद होतो की सर तुम्ही क्रॅश बॅरियर कुठेतरी लावा ॲल्युमिनियममध्ये, म्हणजे त्याच्यामुळे सुशोभीकरण एवढं चांगलं दिसेल की आपल्या 5 स्टार हॉटेलमधल्या ज्या रेलिंग असतात ना तसं छान दिसेल ते, आणि ते करोजन पण होणार नाही, 40 वर्ष मस्त राहील. पण त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तर पॉलिसीचा भाग जो आहे त्याच्यावर मी काम करेल आता पुढच्या काही काळासाठी. म्हणजे ॲल्युमिनियमची पॉलिसी यायला पाहिजे. तुम्ही असे काय गोष्टी आहेत की ज्या त्याच्यामध्ये अंतर्भूत असल्या पाहिजेत? काय असलं पाहिजे महाराष्ट्राची ॲल्युमिनियम पॉलिसी? काय असली पाहिजे? जास्त वापर करा हा त्याचा
एक भाग झाला, पण त्याशिवाय आणखी आता त्याचा जो एक भाग जो आहे ना राजूजी, आपण बरोबर सांगितलं की तोच जर झाला ना तर बाकीच्या बॅकग्राऊंडमध्ये गोष्टी होतील. जर कन्झम्पशन वाढवायचंच ठरवलं, मग ते कुठे वाढलं पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढलं पाहिजे, रेल्वेमध्ये वापर जास्त झाला पाहिजे, किंवा तुम्ही एन्व्हायरमेंटल पॉलिसीमध्ये त्याचा इन्क्लूड केलं पाहिजे की ॲल्युमिनियम ही ग्रीन मेटल आहे तर त्याचा वापर केला पाहिजे. हे फक्त आपण व्हर्टिकली म्हणलं, पण त्याला हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट पण करावी लागेल बाकीसुद्धा मिनिस्ट्रीमध्ये. त्यामुळे एक इंडस्ट्री डिपार्टमेंटनी जर ठरवलं की आपण असं एक डॉक्युमेंट काढू, बरेचशा वेळा डॉक्युमेंट निघतात आणि ते तसेच राहतात, पण एकदा निघालं तरी पाहिजे ही माझी इच्छा आहे. पण अल्युमिनियमच्या म्हणजे आपण काय म्हणूया, प्रोडक्शन अल्युमिनियमचा वापर करण्यामध्ये जगात सगळ्यात जास्त कोणता देश आहे पुढं? चीन आहे. 40 मिलियन मेट्रिक टन बनवतो. चीनमध्ये सांगायचं म्हणजे कौतुक हे आहे की चीनमध्ये तर बॉक्साईट पण नाहीये, जे आपल्याकडे आहे. आपल्याकडे आहे. भारतात बॉक्साईट आहे खूप. आपण पण निर्यात करत असू, पण त्यांची जमेची बाजू ही आहे की डाऊनस्ट्रीम मध्ये युजर खूप आहेत. म्हणजे ते इंडस्ट्री असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, हेल्थकेअर असो, आणि बऱ्याचशा मल्टीनॅशनल. आता आपल्याकडे आज सुद्धा CT स्कॅन आणि MRI कुठं बनतं? ते चायनामध्ये बनतं आणि इम्पोर्ट होतं. आज ना उद्या भारतात बनेल ही माझी आशा आहे. आणि जेव्हा बनेल त्याचे प्रयोग सुरूच आहेत. बँगलोरच्या त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये पण माझ्या 2-3 मीटिंग झाल्या. नवीन एक त्यांचं न्यू जनरेशन ऑफ MRI येत आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आपला सहभाग ठेवलेला आहे. चीनमध्ये डाऊनस्ट्रीममध्ये जी मोठी जनता आहे ना, ती कन्झम्पशनवाली, त्यामुळे त्यांना ॲल्युमिनियम एवढं लागतं की त्यांना बॉक्साईट इम्पोर्ट करावा लागतो ऑस्ट्रेलिया आणि म्हणजे ते ऑस्ट्रेलियातनं बॉक्साईट इम्पोर्ट करून अल्युमिनियम बनवून ते तिथेही वापरतात आणि बाहेरही निर्यात करतात. आणि दुसरी आणखी त्यांची जमेची बाजू ही आहे की गव्हर्नमेंट सपोर्टिव्ह आहे. त्यांचं ॲल्युमिनियम आपल्यापेक्षा स्वस्त आहे, कारण इलेक्ट्रिसिटी हा 90% ॲल्युमिनियम बनवण्यामधला भाग आहे. माझा नाही, माझ्याकडे दुसऱ्या आणखी बऱ्याचशा प्रक्रियेत, किंवा मी डाऊनस्ट्रीममध्ये येतो. प्रायमरी लेवलवर ॲल्युमिनियम बनवण्यासाठी 90% इलेक्ट्रिसिटी लागते. तर चायना आपल्याला माहीतच आहे, हे गव्हर्नमेंटच्या जे काही पॉलिसी आहेत ना तेवढ्या स्ट्रॉंग आहेत की त्यांनी ॲल्युमिनियमसाठी काही इन्सेंटिव्ह दिलेले असतील जे आपल्याकडे नाही आहेत. पण म्हणजे आपल्याकडं जर समजा आता कुणीतरी जर्मनीमध्ये असलेला एखादा 31 वर्षाचा तरुण, त्याला जर महाराष्ट्रात यायचं असेल आणि परत मला आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करायचं आहे, तर आत्ता त्याच्यासमोर काय अडचणी आहेत की ज्या सरकारनं प्रायोरिटीनं सोडवल्या पाहिजेत? याच्यामध्ये आपण जर त्याला वापस यायचं असेल तर मला असं वाटतं, मी जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की माझ्या भांडवलामध्येच माझं काम होईल, कारण मी ते CDB बँक, नो कोलॅटरल पॉलिसी, त्यानंतर तुम्हाला रेड कार्पेट दिलं जाईल लँड अलॉटमेंटसाठी, त्यानंतर तुम्हाला प्रथम काय म्हणतो आपण फर्स्ट जनरेशन उद्योजक म्हणून तुम्हाला लोन लगेच उपलब्ध करून दिले जातील, ती काही मला मिळाल्या नाहीत त्यावेळी. म्हणजे माझा मे बी रीच कमी पडला असेल त्यांच्यापर्यंतचा, पण कागदावर होत्या आणि त्या आणखी वाढल्या ना तर असे नवीन उद्योजक नक्कीच येतील. नाही तर तो येण्याच्या आधीच जर त्यांनी इथल्या सगळ्या खबरबात घेतल्या आणि आमच्या जसं बीड जिल्ह्याचं म्हणतात तर ते वापस पळून जाईल. नाही, पण ते सिंगल विंडो परमिशन्स वगैरे, लायसन्सेस वगैरे ह्या तरी गोष्टी होतात का त्याच्यामध्ये? अजूनही काही सुधारणांना वाव आहे? सुधारणांना बराचसा वाव आहे. आपण लायसन्स राज कमी केलं, आपण बरेचसे लायसन्स कमी केले, पण आज सुद्धा अननेसेसरी लायसन्स इंग्रजांच्या काळातले बरेचसे आहेत जी कमी केली जाऊ शकतात. उद्योगांना, मोठ्या उद्योगांना जास्त त्रास आहे, लहान उद्योगांकडे कोणी बघत नाही, त्याची मसल पॉवर कमी आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी बघत नाही. मोठ्या उद्योजकांना लगेच टार्गेट केलं जातं. आम्ही आता मोठे होतोय त्याच्यामुळे आता काय वाढायला लागलं. पण असे कोणते प्रसंग होते की जे खूप परीक्षा बघणारे होते? म्हणजे आता मागं वळून बघताना, म्हणजे उद्योजक म्हणून उद्योगात आल्यानंतर आधीचे प्रश्न, म्हणजे आधीचे जे प्रसंग असतील शाळकरी लहान वयातले वगैरे ते तर झाले, म्हणजे तोही असा काही असेल की ज्यानं परीक्षा बघितली तर तोही ऐकायला आवडेल. आणि उद्योजक म्हणून काम करायला लागल्यानंतर की नको कशाला हे केलं असं वाटलं? नक्की वाटलं. जेव्हा काही कारण नसताना, म्हणजे माझ्याकडे चांगला मिनिमम वेजेस आणि हे सगळं पगार वगैरे सगळ्या लोकांना आहेत, मला सांगायला आवडेल हे नक्कीच, म्हणजे एवढ्या मोठ्या मीडियाच्या समोर
जेव्हा युनियन झाली ना आणि बाहेरच्या लोकांची झाली ना, त्यावेळेस असं वाटलं कशाला आलो. एवढं चांगलं केलं, 700 कामगार उभे केले, त्यांना मिनिमम वेजेसपेक्षा जास्त पगार दिला, मुलांसारखं सांभाळलं. मी माझे कामगार म्हणून काम करायचो त्यांच्याबरोबर. मला असं वाटलं की का असं झालं. पण मी त्यालासुद्धा एक पॉझिटिव्ह साईडने असं बघितलं की सुरुवातीला एक 6 महिने त्रास झाला. म्हणजे अक्षरशः मला जावंही वाटायचं नाही प्लांटकडे. पण प्लांट आता एवढा मोठा झाला होता, त्याला ऑटो रन करणं गरजेचं आहे. बरं, सगळेच गेले नाहीत ना, उगीच बोटावर मोजणं एवढी गेली होती. पॉझिटिव्ह साईड पण बघितली, इंजिनियर्स बघितले, मॅनेजर्स बघितले, जे जीवपाड प्रेम करतात या कंपनीवर. त्यामुळे ते 6 महिन्याचा काळ जो होता ना, तो कठीण होता. ही जर स्टोरी माझी तुम्ही मीडियासमोर वाजवली तर कशाला नवं उद्योजक येईल 31 वर्षाचा. तर अशा काही अडचणी असतात. पण एकूण म्हणजे हे आत्ता जिथं आपण पोचलेले आहोत, हे तर काही स्वप्न कधी लहान असताना बघितलं नव्हतं. लहान असताना स्वप्न काय बघितली होती? कंडक्टर, फिरायचं भरपूर, असं 10 किलोमीटरचा परीघ, त्याच्यापेक्षा बाहेर जातच नाही आलं. लाल परी, लाल बसमध्ये त्या नारळाचं मध्ये सीट घातलेले, रुमालवरून टाकायचा. असं वाटायचं की हे चांगलं आहे, खटखट खटखट वाजवत येतात. त्यावेळी काय असं एखादं वाजणारी गोष्ट पण नव्हती ना मराठवाड्यामध्ये. ते खटखट आवाज सुद्धा चांगला वाटायचा. आता जर्मनीमधनं आल्यानंतर ह्यांना मुलांना माझ्या सर्व माहिती आहे, मला बिलकुल आवाज जमत नाही. शांतता लागते. सो कंडक्टर व्हावं, भरपूर फिरता यावं, असं स्वप्न पडायची. आज जगभरामध्ये जो 10 किलोमीटर जे फिरलो नाही, त्या 10 किलोमीटरचं 10,000 किलोमीटर वर्षाला प्रवास करतो. याचा आनंद वाटतो. वेगवेगळ्या देशात जातो. चेक रिपब्लिक असेल, स्पेन असेल, प्रत्येक देशामधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. ग्लोबल सिटीजन म्हणून सगळीकडे फिरतो. पण ध्येय महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं नक्कीच आहे त्याच्यामध्ये. आत्ता काय व्हायला पाहिजे? म्हणजे बेसिकली महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 अशा कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत तर महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्या आपण जवळ जायला मदत होईल? 1-2 गोष्टी सांगतो. सर्वात प्रथम इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे. रोड, रस्ते, चाकण ते तळेगाव हा रस्ता एवढा कोंदलेला असतो की तिथे जाणं म्हणजे अंगावर शहारा येतो. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, मेट्रो, आपण पंचतारीख औद्योगिक वसाहत म्हणतो, मग का तिथे मेट्रो येत नाही? आमच्याकडे जर्मनीमध्ये तर मस्तपैकी लोक आपलं बुक वाचत, लॅपटॉपवर काम करत आपल्या कामाला जातात. इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरं म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड वुमन एम्पॉवरमेंट. आज 50% महिला जर घरी बसल्या तर 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं चक्का कसा फिरेल? 500चा 1000 लगेच होऊन जाईल जर त्या महिला पण त्या चक्राला फिरवायला आल्या, ढकलायला. तर त्यांच्यासाठी वुमन एम्पॉवरमेंटसाठी हाही प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेडच आहे. जर तुम्हाला एवढं लांब यायचं आहे तर 2 व्हीलरवर यायचं आहे, बसमध्ये यायचं आहे, 2-2 तास प्रवास करायचा आहे तर नको वाटतं. मग कुठेतरी छोटा जॉब असेल पार्ट टाईम ते शहरामध्येच घेतो. तिसरा भाग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरशीच रिलेटेड आहे. इलेक्ट्रिसिटीचे रेट आणि स्टेबिलिटी ही चांगली झाली पाहिजे. ह्या गोष्टी मी फार सकारात्मक आहे की या शासनामध्ये 2014 ते 19 मधला चांगला काळ पाहिलेला आहे. त्याच्यानंतर बरेचसे महाराष्ट्रामध्ये आपण नेहमीच बोलता चॅनलवर बऱ्याचशा उलाढाली झाल्या. परत एक स्टेबल गव्हर्नमेंट असल्यामुळे महाराष्ट्र 1 ट्रिलियन इकॉनॉमी पुढच्या 5 वर्षामध्ये गाठेल असं मला विश्वास आहे. पण जर्मनीतून आल्यानंतर तुम्हाला चाकणला राहायला जावं असं का वाटलं, पुण्यात राहून काम करण्यापेक्षा? मी कुठे चाकणला राहतो? चाकणला कोणी राहूच शकत नाही. त्या ग्रामीण भागामध्ये औद्योगिक वसाहतीच्या जवळ, ते पण तुमचा चांगला प्रश्न आहे की तिथं काहीतरी वसाहती काढा. कमीत कमी सुपरवायझर जो काही इंजिनियर आहे सुरुवातीला, त्याला तरी तिथं राहू द्या. तिथे तुम्ही शाळा काढा, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काढा. काहीच नाही आहे आमच्याकडे. म्हणजे जर्मनीमध्ये कित्येक वेळा आम्ही बघतो की इंडस्ट्रीच्या बाजूला मोठे मोठे मॉल आहेत. सर, मराठवाड्यातल्या युवकांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो की कुठलाही उद्योग सुरू करायचा, स्टार्टअप्स करायचे आहेत, पण पैशांचा मोठा प्रश्न असतो की कुणाची हिंमत होत नाही की हे सगळं सुरू करण्याची. सुरुवातीच्या काळात तुम्ही फंड रेझिंग कसं केलं आणि नंतर इन्व्हेस्टमेंट्स कशा होत गेल्या? स्टार्टअप तर मराठवाड्यात नाहीच आहेत. स्टार्टअप हा शब्दही माहीत नाही आहे मराठवाड्यातल्या लोकांना. कारण आमच्याकडे किराणा दुकान टाकणे, सिमेंटची एजन्सी घेणे एवढंच माहिती आहे मराठवाड्यामध्ये. याला आपण स्टार्टअप म्हणायचं असेल तर म्हणू शकतो.
शिक्षणाचा अभाव, रोल मॉडेल चुकीचे, याच्यामुळे तो प्रभाव कमी आहे. परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न करू आपण सर्वजण मिळून. आपलं जे भांडवल आहे ते कमीच होतं माझं, आणि ते भांडवल वाढवणं शक्य नव्हतं, कारण घरची काही जमीन विकली तरी काही फार जास्त जमीन वडिलांकडे नव्हती, आणि भावंड 6 आम्ही. तर मी काय विचार केला की आपल्याला एक विदेशातला चांगला भक्कम माणूस पाहिजे, जो आपल्याला इथे पैसे पुरवू शकेल. आणि त्याची पण एक कहाणी अशी सांगतो की 2011 मध्ये हाच लोथार टोनी भारतामध्ये महाराष्ट्रात आला. 2 मोठे कस्टमरला व्हिजिट केले बापलेकांनी. एक म्हणजे सिमेन्स संभाजीनगर, तेव्हाचा औरंगाबाद, आणि दुसरं म्हणजे ABB, आत्ताचं हिताची आहे वडोदरामध्ये, गुजरातमध्ये. आणि त्या दोन्ही ठिकाणी गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बाबा इथे उद्योग आणि आपल्याला वाव तर चांगला आहे, पण ते म्हणले, वापस जाऊन म्हणले की असा घाणेरडा देश, लोक काही आपल्याला आवडले नाहीत, पुन्हा कधी येणार नाही इकडे. याच लोकांना 2 महिन्यामध्ये जर्मन, जी काही माझ्याकडे थोडीफार माझं ज्ञान होतं, त्यांचं कल्चर, संस्कृती जी मला थोडी माहिती होती, त्याप्रमाणे मी माझ्या हळूहळू युक्तिवाद करून 2 महिन्यामध्ये त्यांना परत भारतामध्येच $5 मिलियन इन्व्हेस्ट करतो म्हटले होते. ते मी 35 मिलियनपर्यंत घातले. ही स्वतःची आपली एक कला आहे. आणि मी तर एका माणसाच्या थ्रू फंड रेझिंग केलं. आज तर तुम्ही पाहताय स्टार्टअपचा जमाना आहे. बँगलोरमध्ये बसलेले, दिल्लीमध्ये बसलेले आहेत, विदेशामधले आहेत, अमेरिकेमध्ये बरेचसे जे काही प्रायव्हेट इक्विटीवाली लोक आहेत, व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, त्यांच्याकडनं भरपूर वाव आहे. पण तुमच्याकडे आयडिया पण युनिक पाहिजे, आणि ती आयडियासाठी तुमचा काय आहे, त्याचा ज्ञानाचा भाग जो आहे ना, तो चांगला पाहिजे. तो मराठवाड्यामध्ये आमच्याकडे कमी पडतोय. आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक प्रयत्न करूया. सर, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं विचारायचा प्रश्न झाला तर अर्थात तुम्ही ॲल्युमिनियमच्या सहाय्यानं बरेच मोठे पार्ट्स बनवता, पण ॲल्युमिनियम हा धातू किचन युटेन्सिल्समध्ये वापरण्याचा धातू आहे का? कारण का एक रिसर्च असा होता की ॲल्युमिनियमच्या भांड्यात जर अन्न शिजवून खाल्लं तर तुम्हाला अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. किचनमध्ये ॲल्युमिनियम यावं का? हां, मग जर्मलची भांडे त्यामुळेच कमी झाली असतील, आपण जसं सुरुवातीला बोललो. आणि कुकरमध्ये जरी असलो तरी सुद्धा आपण स्टीलचं पातेलं ठेवून त्याच्यामध्ये भात आणि वरण शिजवतो. ॲल्युमिनियम ऑक्सिडाईज होतं, याच्यामध्ये काही दुसरं दुमत नाही आहे. जर ते पाण्याच्या संपर्कामध्ये आलं ना, तर पाण्याच्या रिॲक्शन त्याच्यावरून पांढरे डाग पडतात. त्याचा काही भाग असू शकतो. तसा आरोग्यासाठी काम केलं असलं तरी त्याच्यामध्ये मला काही नॉलेज जास्त नाही आहे, पण ऑक्सिडेशनमुळे त्याचं प्रमाण कमी झालं असेल किचनमध्ये. आपण जेव्हा दुसऱ्या एखाद्या कंपनीसाठी काम करतो, म्हणजे तुमच्या प्लांटच्या ह्यानी बोलतोय मी, तर जेव्हा आपण त्यांच्या ड्रॉइंग्स घेतो आणि त्यावरती काम करायला लागतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ॲक्युरसी. जर जॉब रिजेक्शन झालं तर खूप मोठा फटका बसू शकतो. असं काही प्रसंग आलेत? अशा काही प्रसंगांना तोंड द्यावं लागलंय कधी? आपली जी USP आहे ना, ती क्वालिटी ओरिएंटेड कंपनी आणि फर्स्ट टाइम करेक्ट याच्याबद्दलच आहे. त्यामुळे फार जास्त काही मला कुठे आठवत नाही. इनफॅक्ट त्याच्यामध्ये सकारात्मक गोष्ट ही सांगेल की हा इंजिन ब्लॉक सारथ टँकचा जो होता ना, तो पहिल्याच वेळेस शॉप फ्लोअरवर बरोबर झाला. त्याला आपल्याला रेडिओस्कोपी म्हणजे एक्सरेमधनं पाठवावं लागतं, कारण छिद्र कुठे आहे का हे पाहिलं जातं. तर तो कधीही छिद्राचा भाग जो आहे तो, याच्यामध्ये मी माझ्या पार्टनर्सला, युरोपियन तंत्रज्ञानाला सुद्धा नक्कीच तेवढंच महत्त्व देईल, कारण त्यांनी मला ट्रान्सपरंट टेक्नॉलॉजी प्लस पैसा ह्या दोन्ही गोष्टी दिल्या. हे बघा, आणि असे उपक्रम जास्तीत जास्त झाले ना तर 1 ट्रिलियन इकॉनॉमी, ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा ह्या नक्कीच होतील. आपण एकमेकांकडे बघितलं पाहिजे, एकमेकांकडनं शिकलं पाहिजे. असं काही नाही की आपण जर्मनीमध्ये गेले त्यांच्या संस्कृतीबद्दल कशाला नाव ठेवायचे. त्यांची चांगली बाजू बघायची आणि चांगला भाग कसा आणता येईल याचा प्रयत्न करायचा. जर्मनीमध्ये असताना असं कोणता मराठवाड्यातला गुण तिथं उपयोगी पडला असं वाटतं? मराठवाड्यानं असं काय दिलं की जे जर्मनीमध्ये काम करायला फार कामी आलं? खूपच चांगला प्रश्न आहे. एक जिद्द, आणि ते काय म्हटलं, तो आमचा जो, मला महालेमध्ये जॉब मिळाला. जॉबसाठी पण खूप स्ट्रगल केलं. 50 इंटरव्ह्यू दिले. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये नवीन शिकलो आणि पैसाही कमावला. कारण ते जाण्या येण्याचे पैसे आणि स्वतःची गाडी किरायाने 30 युरोची घ्यायचो, पण मला मिळायचे 100 युरो. लायसन्सचा खर्च निघून गेला.
खूप प्रयत्नानंतर महालेमध्ये जॉब लागला. तर त्यावेळी असं झालं की त्यांनी माझा एक पूर्ण दिवसभराचा असेसमेंट सेंटर घेतलं, वेगवेगळ्या थीम दिल्या, म्हणजे जर्मनमध्ये येते थीमा. तर असं झालं की त्यांनी म्हटलं तुमचा सुपेरियर, तुम्ही CEO आहात आणि तुमच्या अंडर काम करणारा माणूस जो आहे ना, तो तुमच्याबद्दल काहीतरी वाईट गोष्टी पसरवतोय, काय हा मूर्ख माणूस आहे, त्याला काही येत नाही तरी सुद्धा ते हँडल करा तुम्ही. आता ते असा युक्तिवाद ठेवला, तर मी व्यवस्थित हँडल केला. ते म्हटलं इंडियन टायगर बघितला ह्याच्यामध्ये, त्यांना वाटलं हा शॉप फ्लोअरवर जाऊन धमाल करेल, पण मला ती जमेना, मी आपला आखडून बसायला लागलो. तर त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्टच कमी करून टाकलं परत. त्यावेळी मी म्हणलं माझं काय चुकलं, तर ते म्हणले तुम्ही इंडियन टायगर जो दिसला होता तो दिसलाच नाही आम्हाला कधी. मी म्हटलं आता मात्र जिद्द पेटली मराठवाड्याची. आता कोणी जर तिथे शॉप फ्लोअरवर धिंगाणा करायला लागलं ना, त्याच्या विरुद्ध धिंगाणा करून म्हटलं शांत बसा जर्मन लोकांनो, तुमच्यामध्ये हिटलर आहे पण आमच्यामध्ये पण टायगर आहे, असा मराठवाडी बाणा तिथे कामाला आला. पण म्हणजे हे जी टेक्नॉलॉजी आहे टोरल, जी म्हणजे बाकीच्या ठिकाणी भारतामध्ये सुद्धा टोरलचे जे कॉम्पिटिटर्स आहेत तर तेही काहीतरी करत असतील, तर टोरल त्यांच्यापेक्षा वेगळं काय करतं, म्हणजे त्यांचं खासियत काय आहे टोरलची? पहिले तर हे काम भारतामध्ये यापूर्वी होतच नव्हतं, त्यामुळे आपण पहिले आहोत, टॉर्च बेअरर आहोत जे आलो. आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते. काही जे डायकास्टर आहेत ते पण सँड कास्टिंगमध्ये येत आहेत. त्यांना पण वाटतंय की ही चंदेरी दुनिया आहे, पण त्यांनाही लक्ष काय फरक आहे दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये म्हणजे तंत्रज्ञान, मेथोडॉलॉजी. कसा फरक आहे? कारण स्टील डायकास्टिंगमध्ये आणि सँडमध्ये डायकास्टिंग जी ही रिपिटेटिव्ह प्रोसेस आहे, जी ऑटोमोटिव्हमध्ये वापरली जाते. जिथे 10 लाख 20 लाख उत्पादनं लागतात ना, तिथे डायकास्टिंगमध्ये, कारण ती डाय बंद केली जाते, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ओतला जातो आणि कास्टिंग काढली जाते आणि परत डाय बंद करणं चालू करणं सुरू होतं. सँडमध्ये मात्र तुमचा साचा असतो, त्याच्यामध्ये सँड भरली जाते, साचा काढून घेतला जातो आणि तो सँड मोल्डमध्ये वरचा आणि खालचा मोल्ड बंद करून ॲल्युमिनियम ओतलं जातं. नंतर तो जो सँडचा जो मोल्ड आहे ना, तो तोडावा लागतो. म्हणजे इट इज अ लॉस्ट फॉर्म. म्हणजे एकदा बनवलं की ते पुन्हा नंतर तोडायचं आहे आणि ती सँड मात्र आम्ही रिसायकल करतो. एन्व्हायरमेंटसाठी ते चांगलं नाही आहे, त्यामुळे 100% रिसायकलिंग करतो. हा फरक आहे. उत्पादनं जिथे 10 लाख 20 लाख लागतात ना, तिथे डायकास्टिंग वापरली जाते आणि सँड कास्टिंग ही लो व्हॉल्यूमसाठी वापरली जाते. त्याचबरोबर काही उत्पादनं जी खूप लांब आहेत, 5 मीटर लांब आहेत, 200 kg आहेत, ती डायमध्ये करणं शक्य होत नाही. एक तर कॉस्ट इफेक्टिव्ह पण नाही आहे आणि दुसरं म्हणजे जसं स्टीलमध्ये जर ॲल्युमिनियम सोडलं तर ते लवकर थंड करायला लागतं, मग ते चोकअप होतं, मग तुमचं जे त्याचा फ्लो आहे तो थांबला जातो. सर, एक आता तुम्ही सांगितलं की एक छोटं स्वप्न तुम्ही पाहिलं, ते इतकं मोठं झालं. एक उद्योजक असताना तुमच्या दिवसातला प्रत्येक वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. त्यात आता एक टर्म आहे वर्क लाईफ बॅलन्स. मग तुम्ही ह्याच्यात तुमचं वर्क लाईफ बॅलन्स कसं मॅनेज करता? मी या शब्दाकडे फार निगेटिव्हली बघतो खरं तर. कारण नारायण मूर्ती नेहमीच म्हणतात 12-14 तास काम करा. आज भारत कुठेतरी उदयाला येतोय, भारत कुठेतरी सोनेरी चिडिया बघतोय. त्यावेळी जर आपल्या तरुण पिढीने, यंगर जनरेशननी या शब्दाकडे जास्त जर भर दिला तर भारत जो बनायचा आहे तो बनणार नाही असं मला वाटतं. कारण चीनमध्ये मी गेलो होतो, तिथे एक खूप चांगलं वाक्य लिहिलं वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा, चेरिश वर्क, एन्जॉय लाईफ. मी या विचारात आहे, पण नक्कीच बॅलन्स तर पाहिजे. म्हणजे तुम्ही जीवनामध्ये फक्त काम करत राहिलात आणि मरणाचं वेळ आली त्यावेळेस म्हणताल मागे बघून काय बघितलं. तर मी रमतो म्हणजे फॅमिलीमध्ये टाईम स्पेंड करणं, कुकिंग करणं. मुलं माझी, ईशान 13 वर्षाचा आहे, मुलगी 8 वर्षाची, ती पण बरंचसं शिकवते. डॅडी यू नेवर स्पेंड टाईम विथ अस. आणि सामाजिक कामामध्ये पण फार रुची आहे. पत्नीची साथ आहे, मुलांचीही साथ आहे. ईशान पण आज म्हटला होता की मी येऊ का डॅडी, पण आता ते फार एवढं गडबडीमध्ये झालं तर त्याला काही येता आलं नाही. त्यांनाही प्रेरणा मिळते. सोशल वर्कमध्ये COEP बराचसा वेळ देतो, त्याच्यातनं एक आनंद येतो. आम्ही COEPला फार एक आध्यात्मिक भूमी मानतो. त्या जेव्हा धर्तीवर आम्ही जातो तेव्हा आम्हाला असं एक काहीतरी एक प्रेरणा मिळते. अशी एक वेगवेगळ्या कामामधनं घेतो. थोडंसं किचन गार्डनिंग करतो. शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं असे टोमॅटो कसे लागतील, भाजीपाला कसा येईल ह्याच्यामध्ये. कारण हे नवचैतन्य, नव एनर्जी आहे जी आपल्याला पुढे आणखी मोठी वाढवते.
शेतातली गावा म्हणजे तिथं असताना शेतीतली सगळी कामं करायची वेळ आली? सगळी नाही, लहान असल्यामुळे बाकीची 5 करायची. मला कापूस वेचायला लावायची, सगळ्यात सोपं काम. ती अशी एक पोटगी करायची आणि त्याच्यामध्ये कापूस टाकायचा. एवढं करायला लागलं. पण मला जास्त शेतीचा भाग माहिती नव्हता, कारण माझा जन्म झाल्यावर परळीमध्ये शहरामध्ये वडील राहायला आले एका किरायाच्या घरामध्ये. त्यामुळे गावाकडे जायची भीतीच वाटायची. आणि तो पण एक भाग असेल की परत शेतात काम कर. वडील म्हणायचे, तुम्ही जर नापास झालात की गुराढोरांकडेच पाठवून देतो. ते नेहमी डोक्यामध्ये असायचे की आपल्या चुलत भावांसारखं, गावाकडच्या भावांसारखं आपल्याला आपलं काठी घेऊन गुराढोरांच्या मागे जावं लागेल की काय, ती भीती नेहमी असायची. त्यामुळे अभ्यास करायचा. त्यातनंच म्हणजे त्या भीतीतनं खरं तर हे साम्राज्य निर्माण झालं ॲल्युमिनियमच्या क्षेत्रातलं, आणि एक मराठी तरुण भारतीय ॲल्युमिनियमच्या क्षेत्रातला हिरा म्हणून परळीमध्ये जन्मलेला आम्हाला बघायला मिळाला. येस, नक्कीच. कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर सकारात्मकता आणि सकारात्मक दृष्टिकोन हा खूप गरजेचा असतो. हे आज तुम्ही तुमच्याकडे बघून आम्हाला सगळ्यांना कळलं. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. एक निराशेची असेल तर दुसरी आशेची असते. एक नकारात्मकतेची असेल तर दुसरी सकारात्मकतेची असते. एक अंधाराची असेल तर दुसरी उजेडाची असते. आज जेव्हा बीड परळीकडे नकारात्मकतेनं पाहिलं जातं, तेव्हा त्याच भागातून आलेला तुमच्यासारखा एक तरुण नवे आदर्श तरुण पिढीसमोर ठेवतोय, हे खरंच खूप आश्वासक आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.